हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत वाय युरेका मोबाईलचा रिस्टार्ट प्रॉब्लेम सॉल्व करणे। वाय युरेका मोबाईल आहे, याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे हा मोबाईल पुन्हा पुन्हा रिस्टार्ट होत आहे। स्विच ऑन केल्यानंतर याचा जो लोगो जो आहे तो परत रिस्टार्ट होतो आहे, फक्त लोगो दिसतो आणि परत रिस्टार्ट होतो। तर याचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे की याचा प्रॉब्लेम काय आहे। बघा, या ठिकाणी मोबाईल स्टार्ट केला असल्याने आता आपल्यासमोर परत रिस्टार्ट झालेला दिसतोय। परत रिस्टार्ट झालेला आहे बघा, वाय युरेकाचा जो सिम्बॉल आहे तो परत आलेला आहे आणि मोबाईल स्टार्ट नव्हता, परत रिस्टार्ट झालेला आहे। तर याचा हा प्रॉब्लेम आहे की याला स्टार्ट केल्यानंतर परत लोगो येतोय, पुढे स्टार्ट होत नाही मोबाईल। त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण एक नवीन बॅटरी मागवलेली आहे। ती बॅटरी आपण जुनी बॅटरी काढून नवीन बॅटरी त्याच्यामध्ये टाकायची आहे। तर सर्वात आधी आपण याला स्विच ऑफ करूया, बॅक कवर रिमूव्ह करूया आणि त्याची जी ओल्ड बॅटरी आहे ती रिप्लेस करायची आहे। बॅटरीचं कॉन्फिगरेशन जे आहे ते 2400 मिलीअँपिअरची बॅटरी आहे। नवीन बॅटरी टाकताना आपण सेम बॅटरी आणायची आहे, मॅच करायची आहे। वाय युरेकासाठीच असलेली ही बॅटरी आहे बघा, दोघं बॅटरी अगदी सेम आहेत। नवीन बॅटरी आपण उघडायची आणि त्याच्यात आपण टाकायची आहे। आपण रिप्लेस करूया नवीन बॅटरी। जुनी बॅटरीचं कॉन्फिगरेशन सेम आहे। आपण बॅटरी चेक केल्यानंतर हे बघू शकता, सेम कॉन्फिगरेशनची बॅटरी आहे। जुनी बॅटरी कुठेही कसल्याही प्रकारे खराब दिसत नाही, परंतु प्रॉब्लेम याचा बॅटरीमध्येच आहे। तर आपण नवीन बॅटरी याच्यामध्ये इन्सर्ट करूया, बघूया नवीन बॅटरी टाकल्यानंतर मोबाईल स्टार्ट होतो की नाही। बॅटरी इन्सर्ट केलेली आपण, त्याचं बॅक कवर लावून घेऊया। बॅक कवर लावल्यानंतर परत आता स्टार्ट करून बघूया। मोबाईलचं स्टार्ट बटन प्रेस केल्यानंतर बघा मोबाईल स्टार्ट झालेला आहे। मोबाईलचा जो लोगो आहे अद्याप तरी रिस्टार्ट झालेला नाही। येस, इट्स डन। बघा, मोबाईल आता स्टार्ट झालेला आहे। सायनोजेन लोगो आल्यानंतर मोबाईल पुढे लोड होत आहे आणि मोबाईल आता चालू झालेला आहे। म्हणजे आपला जो आधी लोगो येऊन परत लोगो येत होता ती स्टेप आता आलेली नाही आहे। लोगो गेल्यानंतर सायनोजेन विंडो ओपन होते आणि लोड होते। बघा, मोबाईल आपला चालू होतो आहे। आपला जो प्रॉब्लेम होता रिस्टार्ट होण्याचा, लोगो येऊन परत लोगो येणे, रिस्टार्ट होऊन परत लोगो दिसणे, तो प्रॉब्लेम आपला या ठिकाणी सॉल्व झालेला आहे आणि आपला मोबाईल जो आहे तो स्टार्ट झालेला दिसतोय बघा। येस, हे बघा विंडो येऊन गेलेली आहे मोबाईलवर। आपला जो मोबाईल आहे तो बॅटरी चेंज केल्याने आपला जो रिस्टार्टचा प्रॉब्लेम येत होता तो या ठिकाणी सॉल्व झालेला आहे। म्हणजे बॅटरी बदलल्यामुळेच हा प्रॉब्लेम सॉल्व झाला। आधीची बॅटरीचा प्रॉब्लेम असल्याने आपल्याला तो पुन्हा रिस्टार्टचा प्रॉब्लेम येत होता। आणि या ठिकाणी बघा नवीन बॅटरीचं 79% ॲप्रॉक्सिमेटली 14 तास लेफ्ट दाखवतो आहे। नवीनच बॅटरी असल्याने ती फुल चार्ज आहे, त्याच्यामुळे आता आपला जो मोबाईल आहे तो पूर्ववत आधीचा नवीन मोबाईलप्रमाणे चालू झालेला आहे। तर जुनी बॅटरीमध्ये कुठल्याही प्रकारचा डिफेक्ट असा दिसून येत नाही, कुठेही ती फुगलेली वाटत नाही, खराब झालेली दिसत नाही। पण तिच्यामध्ये निकामी झाल्या कारणाने आपला जो मोबाईल आहे तो प्रॉपर चालू होत नव्हता, तो रिस्टार्ट होत होता। तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू।